स्थानिक पोलीस रात्री उशिरा वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। महत्त्वाचं म्हणजे पूजा खेडकर यांनीच या पोलिसांना शासकीय निवासस्थानी बोलावून घेतल्याची माहिती मिळते। आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात काही माहिती देण्यासाठी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने स्थानिक वाशिम पोलिसांना बोलावून घेतल्याचं समजतंय। पूजा खेडकर यांच्या घरामध्ये 3 महिला पोलीस कॉन्स्टेबलसह इतर 3 पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते, अशी माहिती आता समोर आलेली आहे। पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांवरून नेमके काय आरोप सुरू झालेत आपण ते सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। IAS बनण्यासाठी त्यांनी दिव्यांगांसाठीच्या राखीव कोट्याचा उपयोग केला। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी राज्यात विविध रुग्णालयांमध्ये अर्ज देखील केले। त्यासाठी पूजा खेडकरांनी वेगवेगळे पत्ते दिल्याचा देखील आरोप आहे। पाथर्डीच्या घराचा पत्ता वापरून नगर रुग्णालयातनं दोनदा 2018 मध्ये मेंटल डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं, तर 2021 मध्ये दृष्टीदोष मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट मिळवलं। 2022 मध्ये UPSC परीक्षेसाठी पुण्यातल्या गोखले नगरचा पत्ता दिला। दिव्यांग सर्टिफिकेटसाठी पिंपरीमध्ये अर्ज केला आणि पत्ता ताथवडेचा दिला। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। सनदी अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। रात्रीला 10:15च्या सुमारास एक पोलिसाचं पथक इथं त्यांच्या निवासस्थानी आलं आणि त्याची चौकशी सुरू केली। मात्र ही चौकशी जिल्हाधिकारी S भुवनेश्वरी यांच्या परवानगीने ही इथं पथक आलं होतं, अशी एक माहिती प्राप्त झालेली आहे। महत्त्वाची बाब, जवळपास 3 तास ही चौकशी झालेली होती आणि नेमकं या चौकशीत पूजा खेडकरांनी काय पोलिसांना माहिती दिली किंवा पोलिसांनी पूजा खेडकरकडून नेमकं काय माहिती घेतली हे आता जरी कळू शकलेलं नसलं तरी मात्र 2 दिवसानंतर ह्या चौकशीचा काय अहवाल आहे हे नेमकंच पुणे पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यानंतर हे सगळं माध्यमांना कळू शकेल। नेमकं आता पूजा खेडकरचे पाय खोलात जातात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध